नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि मी आहे समर आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली इन युरोप. हां, तर दांगट फॅमिली इन युरोप या आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुमच्यापर्यंत जर्मनीमधून येत असतो काही व्हिडिओज घेऊन. तर त्यामध्ये काय काय दाखवतो आपण? ॲक्टिव्हिटीज, हां, लाईफस्टाईल, ओ कुकिंग, आणि फिरायला गेलेलो आम्ही कुठे कुठे अशा गोष्टी आम्ही तेच दाखवत lifestyle असतो. हां, ओके. तर आज आहे रविवार आणि आजचा पूर्ण दिवस ठरवलंय की मुलांबरोबर खेळण्यात घालवायचा, गार्डनमध्ये फिरायचं, घरी छान जेवण करायचं, हो ना. तर त्यासाठी आम्ही आता बाहेर पडलोय आणि घराजवळच्या छोट्याशा गार्डनमध्ये फिरून आलोय आणि आता इथे मोठ्या गार्डनमध्ये आम्ही येऊन बसलोय. हे गार्डन तुम्ही याआधी ऑटमचा एक व्हिडिओ आहे त्या बघितला असेल किंवा आणखी कधी केलेलं रे? हां, बर्फाचा केलेला, फर्स्ट स्नोफॉलचा आमचा व्हिडिओ केलेला, त्या तो पण इथेच. तर हे गार्डन आमच्यासाठी ना एक अशी छान अशी हॅपनिंग प्लेस आहे. इथे खेळायला पण छान छान खेळणी आहेत, मी दाखवते. तर आमच्या सोसायटीचे आहे गार्डनमधले काही दृश्य आहेत आणि आधी आम्ही इथे गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही मोठ्या गार्डनला गेलेलो. तर इथे खूप छान छान अशी खेळणी आहेत. याआधीसुद्धा काही व्हिडिओमध्ये दाखवलं असेलही कदाचित, पण आज पूर्ण दिवस डेडिकेटेड मुलांबरोबर गार्डनमध्ये खेळण्याचा होता, त्यामुळे हे व्हिडिओ घेतलेले होते. आणि इथे छान असं ते जम्पिंग जपाक आहे. काय करतेस? अभ्यास करते. हो का? कशात बसून? छोट्याशा घरात ना. आणि दादा कुठे? दाखवते का इकडून? दिसला का? हा, दिसला बरं का दादा. हा, काढ आता. तुझ्या ह्या घरामध्ये काय काय आहे? नाही, हे घरामध्ये काय काय आहे? टेबल आहे का तो? आणि खिडकी आहे तिकडे आणि बसायला पण टेबल तुला. किती छान आहे. एवढं छान घर आहे रानू. इकडे बघ. हा, तू आता काय करणार आहे बसून सांग? अभ्यास कर. बुक कुठे आहे? अभ्यासाला बुक कुठे आहे? ते उंदीर मामा खाली पडला बघ. हा, काय काय घेऊन आलीस तू आज? सगळ्याचं नाव सांग ना. हेच हा, ओके. आता मी तुला खिडकीतून बघतीये. काय करते आता? थांब, काय करते आता? म्हणून तू भरतीये का सगळं? भर ना ह्याच्यामध्ये, तुझ्या बॅग मध्ये. आता मोठ्या गार्डनला जायचं नाही एवढ्या मोठ्या. काय करायला आवडतं? हा, ओके, मार. 1 2 3 झपॅक. ह्या गार्डन मध्ये ना हे असे दगड आहेत बसायला, पण हे दगड बघितले ना की मला काय आठवतं माहिती आहे का? आम्ही लहान असताना नदीवर कपडे धुवायला जायचे गावातल्या सगळ्या बायका, आणि मी पण जायचे माझ्या मम्मी बरोबर. तर तिथे हे असे दगड असायचे कपडे धुवायला. आहा, रानूच्या आवडीचं ठिकाण. रानू सायकल बघ फक्त. रानू सायकल बघ. हा मस्त आपला असा स्टीलचा डबा येताना घरून आणलेला. गरम गरम भरलेलं होतं म्हणून स्टीलच्या डब्यात.
आणलेलं आहे. मस्त उपीट आणले. हा असा मस्त व्ह्यू आहे. ऐक ना, नाश्ता करून जाऊ रानू. ये ये मग जायचंय. समज त्या ग्रीन बॅग मध्ये प्लेट्स आहेत त्या काढ. हॅलो, काय हे? काय चाललंय तुमचं? किल्ला बनवते. कोणता किल्ला बनवताय तुम्ही? प्रतापगड करायचा प्लॅन होता, हा, पण काय जमलेलं नाहीये. पण जसं झालंय त्यात करू म्हणलं. आता धर राहणू. आता आम्ही कडेच्या तटबंदीवर काम चाललंय. हो. अक्षर काय लावतेस तू? हा मम्मी हे पण कर. हे बघ, ही जी माती आहे ना थोडी आतमध्ये धर. फेन्सिंगचं काम चाललंय का? हा लाव गं, धर. ओके. झेंडा बघा कसा बनवला फुलांचा. वाव. धर ना, हे लाव. फेन्सिंग करून घे. आता मला खेळते आणि घे लावून. कसं वाटतंय तुला? मस्त, खूप छान वाटतंय. निवांत एकदम मस्त असं वाटतंय. वातावरण छान आहे. सूर्यदेवता आलेले आहेत वातावरण अजून छान करायला. त्यामुळे मस्त वाटते. आणि मला सगळ्यांबरोबर शेअर करायचंय माझी आणि आता उन्हाची स्टोरी. तर निवांत बसून सांगते. खाली मांडी घालून बसावं लागेल कारण ती ओढणार. हो ना गं, असू दे. आणि आता बऱ्याच ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत. थोडं थोडं खेळून झालं आहे, थोडं अजून खेळायचं आहे मुलांना. आणि आता तुम्ही बघाच कसे कसे काय काय चाललं गमती मुलांच्या. आणि त्यानंतर मला एका विषयावर बोलायचं आहे जे टायटलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर त्याबद्दल पण मी बोलेन. आणि मग आम्ही घरी जाणार जेवणासाठी. मला तुमच्याबरोबर जी गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे मला विटॅमिन डी आणि B12ची डेफिशियन्सी झालेली आहे. आता हे मी माझं काहीतरी म्हणजे दुःख सांगायचं इथे आपल्या यूट्यूब फॅमिलीला असं नाही आहे. पण त्याच्यातून जे शिकण्यासारखं आहे, ज्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं आहे, त्यासाठी मी इथं हे शेअर करते आहे. तर मी आता कॉन्टेक्स्ट देते तुम्हाला. झालं काय होतं की मला थंडीत तर म्हणजे थंडी सहन व्हायची नाही भारतामध्ये सुद्धा. आणि इथे सुद्धा काय झालं की विंटर्समध्ये झालं सहन व्यवस्थित कपडे वगैरे घालून किंवा घरातसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आला. पण आत्ता मला जेव्हा आम्ही राईन फॉल्सला स्वित्झर्लंडला जाऊन आलो त्यानंतर माझ्या हाताची बोटं अशी खूप बधीर होत आहेत असं मला जाणवलं. त्याचबरोबर मला उजव्या पायाची 3 बोटं म्हणजे करंगळी आणि त्याच्या कडेची 2 बोटं असं मला वाटलं की ही खूप बधीर होत आहेत सारखीच. आणि 2-3 दिवस सलग ती बोटं बधीर होती. मी त्याला खूप असं ऑइल लावून छान चोळायचे, मसाज करायचे, गरम पाण्यात पाय ठेवून बसले तरी काही फरक नव्हता. तेव्हा लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि नंतर काय झालं की मी माझी पाठ अवघडलेली. मला काय वाटलं की झोपेत चुकीच्या पोझिशनमुळे अवघडली असेल. तर ते जे पेन माझं जे सुरू झालं ते इथून सुरू झालेलं आणि पूर्ण पाठीत हे होतं. आणि 9-9, 10-10 तास बसावं लागतं कामासाठी. मग त्यामुळे असं वाटलं की हे आपल्या बॅड पोश्चरमुळं हे सगळं झालं असेल.
पण त्यानंतर काय झालं, पाठदुखीचा त्रास 2-3 दिवसांनंतर इथली जी शीर असते आपली कानामागची ती एकदा अशी टम्मा अशी फुगली, म्हणजे ती हाताला सुद्धा लागत होती, दिसत सुद्धा होती. समरने बघितलं तर इथं अशी दिसत होती फुगलेलं. मग मी घाबरले की आता काहीतरी सिरियस आहे असं वाटलं. मग लकीली मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली. ऑलरेडी आता फॅमिली डॉक्टर झालेले आहेत, तर मी त्यांच्या इथे चौकशी केली आणि मिळाली मला आठवड्याभरात अपॉइंटमेंट. आणि माझं थायरॉईड आहे मला, तर त्याच्यासाठी मला एका ठराविक वेळेनंतर ब्लड चेकअप करावं लागतं. आणि ब्लड चेक करून मग गोळ्या आहेत त्याच MGच्या कंटिन्यू करायच्या की वाढवायच्या, कमी करायच्या, हे चालू असतं बघणं. मग थायरॉईडचंही मला ब्लड टेस्ट करायचंच होतं. तर मग मी ठरवलं की ते पण आता सांगूयात आणि हे दुखतंय हे सांगू. तर डॉक्टर बोलल्या की थायरॉईडचं त्यांनी म्हणाले ठीक आहे आपण ब्लड चेक करू, पण विटॅमिन D आणि B12 चेक करायचं असेल तर मला भारतामध्ये माहीत नाही, मी कधी केलं नाही आहे. पण इथे असं आहे की इन्शुरन्समध्ये कवर होत नाही. जवळजवळ 40 ते 42 युरोज आपल्याला द्यावे लागतात. एक सेकंद मला असं वाटलं, आणि हे डॉक्टरांनी सजेस्ट नव्हतं केलं मला की तू चेक कर म्हणून. त्या फक्त मला म्हणाल्या की आपण ब्लड चेक करू आणि HB वगैरे बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का बघू, आणि युरिक ॲसिड वगैरे शरीरात कसं आहे, कारण माझ्या उजव्या पायाचा अंगठासुद्धा दुखायचा, म्हणजे हाड ते. तर त्या बोलल्या की आपण ब्लड चेक केलं की हे सगळं कळेलच गोष्टी, आणि हे सुद्धा जे आहे गाठीचं कानामागच्या हे त्याच्यात कळेल आपल्याला की काही इन्फ्लेमेशन वगैरे झालं आहे का. मी म्हणाले ठीक आहे. पण मला असं काय म्हणजे अचानकच मला वाटलं की इथे आल्यापासून थंडी होती आणि बाहेर असं एक्सपोजर कमी सनलाईटमध्ये, मागच्या महिन्यापासून तरी नशीब आम्ही थोडं सुरू केलेलं आहे बाहेर पडणं असं. मग मी त्यांना तरी विचारलं की विटॅमिन D आणि B12चं चेक करायचं का. त्यांनी सांगितलं ॲडिशनल कॉस्ट. मग त्यांना मी म्हणाले ठीक आहे, मी अपॉइंटमेंट जेव्हा ब्लड चेकचं अपॉइंटमेंट आहे तेव्हा सांगते काय करायचं आहे. मी जरा चौकशी केली इथे 1-2 जणींना, बाहेर देशातल्या सुद्धा काही इथे आहेत, म्हणजे जर्मनीच्या बाहेरचे पण नॉन इंडियन्स, अशा काही मैत्रिणींना विचारलं. त्यांनी सांगितलं डेफिनेटली जा आहे चेकअपसाठी, कारण त्यांना स्वतःलासुद्धा हे प्रॉब्लेम आहेत. आणि मग मी केलं हे चेकअप आणि रिझल्ट इतका वर्स्ट आला. मला कधीच असं वाटलं नव्हतं की ह्या गोष्टी अशा मला होतील. पण हे मला कळायला पाहिजे होतं की आपण थंड प्रदेशात चाललो आहे, जिथं ऊन मिळणं खूप अवघड आहे. तर माझ्यासाठी लर्निंग हे होतं की मी तिकडून इथे यायच्या आधीच हे सगळे चेकअप करायला हवे होते की आत्ता आपलं विटॅमिन Dची लेवल्स काय आहेत किंवा B12 काय आहे. जर खरंच खूपच कमी हे असेल तर मग त्या मी ॲक्शन्स प्रिकॉशन्स आधीच घ्यायला पाहिजे होते की जरा रोज उन्हात थोडं 15 मिनिट तरी बाहेर पडणं, जेव्हा असेल सनलाईट तेव्हा, नसेल तर ॲटलिस्ट विटॅमिन D ज्याच्यातून मिळतं ते सगळे सोर्सेस खाणं, हे सगळं मी त्यावेळी जर मी चेकअप केलं असतं तर मला नक्की कळालं असतं. पण अनफॉर्च्युनेटली हा बराच अभ्यास केला इकडे यायच्या आधी, पण हा अभ्यास राहून गेलेला की हेल्थ रिलेटेड. हां, थंड प्रदेश आहे म्हणजे आपल्याला सर्दी किंवा कफ हे गोष्टी होऊ शकतील, त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्याचा स्टडी म्हणजे आम्ही बऱ्याच गोष्टी, औषधं आपल्या आयुर्वेदिक तिकडून घेऊन आलेलो, काढे वगैरे करण्यासाठीचं साहित्य, हे सगळं केलं. पण हे लक्षातच आलं नाही की सनलाईट कमी आहे तर त्याचे काय हे होतील. आणि B12 पण, म्हणजे आता Dचं कसं आहे, विटॅमिन D हायेस्ट लेवल मला नाही माहिती, पण लोवेस्ट 30 तरी पाहिजे शरीरात. माझं कमी म्हणजे वर्स्ट म्हणजे 4 होतं. म्हणजे डॉक्टरांनी जेव्हा रिझल्ट बघितला, रिपोर्ट पाहिला, तेव्हा त्या मला म्हणलं नाहीच आहे तुझ्या शरीरात. आणि खरंच त्याच मला बोलल्या की खरंच तुला बरं झालं लक्षात आलं हे की आपण चेक करू. त्यामुळे आपण चेक केलं. नाहीतर त्यांना असं वाटलं नव्हतं, किंवा त्यांना कदाचित असं वाटलं असेल की हिला माहिती आहे आणि घेत असेल ही विटॅमिन Dच्या गोळ्या वगैरे, त्यामुळे त्यांनी हे विचारलंच नव्हतं मला. पण त्याच मला नंतर बोलल्या की बरं झालं तुला हे वाटलं आणि आपण चेक केलं, नाहीतर काय झालं असतं माहीत नाही. कारण मी नंतर सिम्पटम्स बघितले ना, खूप डेंजर म्हणजे लिहिलेलं आहे असं गुगलवर किंवा काही आर्टिकल्समध्ये की ह्याच्या डेफिशियन्सीने होतं काय, म्हणजे इवन मेमरी लॉसपर्यंत गोष्टी जातात. तर हां, मग आता ह्याच्यामधून मी डाएट वगैरेचं पण ठरवलं आहे, कसं हे करायचं, काय खायचं. इथे आयोडीन कमी असतं, ते पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही जिथे राहतो बवेरिया किंवा बायान जे स्टेट आहे जर्मनीमध्ये, इथे ना आयोडीन कमी आहे लोकांमध्ये, किंवा खाण्यात कमी मिळतं असं मला त्या डॉक्टर मागेच बोलल्या होत्या. तर त्यांचं सजेशन होतं त्यावेळी मला की तू डाएटमध्ये ह्या गोष्टी सुरू कर.
आणि त्याप्रमाणे तरी मी तेव्हा म्हणजे इतकं लक्ष नव्हतं दिलं मागच्या माझ्या एका अपॉइंटमेंटमध्ये, पण यावेळी खरंच जाणवलं हे की हे सगळं इंटरलिंक्ड आहे, B12 आयोडीन. मग आता ठरवलं आहे, आता माझा ड्रास्टिक चेंज सगळ्यात पहिला हा असणार आहे की मी माझ्या डाएटमध्ये मी नॉनव्हेज खात नव्हते, मी अंडी खात होते, म्हणजे फक्त एगिटेरियन होते मी, पण आता मी सुरुवात केलेली आहे नॉनव्हेज खायला. खरं तर मी लहानपणापासून खाल्लेलं आहे, म्हणजे आमच्या घरी खात होते, सगळे अजूनही खातात. फक्त मला थोडे स्किनचे इश्यूज होते काही एक 10-15 वर्षापूर्वी, त्यावेळी मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताना बंद केलेलं. आता सलग 5 वर्ष मी खात नव्हते नॉनव्हेज ॲज इन अंडं सोडून बाकी काहीच खात नव्हते. पण आत्ता मला सुरू करायला लागले. एक्झॅक्टली 5 वर्षापूर्वी मी बंद केलेलं, पण आता मला खरंच म्हणजे आहेत व्हेजिटेरियन लोकंसुद्धा इथे आहेत, सर्वाईव्ह करतायत. पण कदाचित त्या लोकांनी ना वेळेत ॲक्शन घेतलेल्या असतील आणि वेळेत गोळ्या वगैरे त्यांनी सप्लिमेंट सुरू केलेले असतील. इथे सुपर मार्केट्समध्ये सुद्धा व्हिटॅमिन D किंवा बरेच विटॅमिन्सचे किंवा असे गोळ्या उपलब्ध असतात, ज्या तुम्ही सरळ दुकानात जाऊन ग्रॉसरी स्टोअरमधून घेऊन खाऊ शकता. पण मला हे आयडिया नव्हती किंवा लर्निंग अशी होती की खरंच आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या अशा डेफिशियन्सीजमुळे नक्कीच आपल्या प्रोडक्टिव्हिटीवर फरक पडतो हे मला जाणवलेलं. मी करत होते खूप कामं, म्हणजे मुलांचं, ऑफिसचं, परत व्हिडिओजचं काम, म्हणजे आम्ही ना खूप कंटिन्युअसली आम्ही असे पळत होतो, त्यामुळे कधी जाणवलं नाही. पण मला काय व्हायचं, ज्यावेळी खरंच खूप चालायचे ना, काही व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल, खूप मी जेव्हा चालायचे तेव्हा मला धाप लागायची जास्त, म्हणजे मला असं वाटायचं की ऑक्सिजन आपला पुरत नाही आहे आपल्याला, किंवा हाडं पण दुखायला सुरू झालेली, अशा मध्येच बोटांना मुंग्या येणं. मला वाटायचं की ठीक आहे, थंडी आहे ना म्हणून हे मुंग्या वगैरे येतात, पण इतके प्रमाणात की म्हणजे पूर्ण बधीर व्हावं हात पाय असं. आणि ह्याच्यामुळं भीती वाटायची, कारण मी जवळच अशा पॅरालिसिसच्या केसेस बघितल्या, त्यामुळे मला ना अगदी तेच सगळं डोळ्यासमोर यायचं. नंतर रिसर्च केल्यावर कळलं की हो, एक्स्ट्रीम विटॅमिन Dचा प्रॉब्लेम झाला की खूपच वर्स्ट लेवलला गेलं, की जसं नाहीच आहे विटॅमिन D. आणि माझं म्हणजे 4 म्हणजे नेग्लिजिबलच ना, कारण 30 पाहिजे आणि 4 आहे, तर इतक्या कमी ह्याच्यात म्हणजे मेमरी लॉस किंवा आपले बॉडीचं पार्ट पॅरालाइज होणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा होतात. त्यामुळे एकच सगळ्यांसाठी लर्निंग, किंवा जे नवीन इकडे कोणी येऊ पाहतायत मुली, इवन मुलंसुद्धा, त्यांच्यासाठी एकच सल्ला आहे माझा हा, आणि तो म्हणजे की यायच्या आधी ह्या गोष्टी नक्की चेकअप करा यांचे, आणि त्यानंतर तसे तुम्ही टॅबलेट्स वगैरे सुरू करा, किंवा जेवणामध्ये तुम्हाला जेवढं दिवसाला ह्या गोष्टी लागतील, व्हिटॅमिन D किंवा बाकीसुद्धा न्यूट्रिएंट्स, ते नक्कीच जेवणामध्ये इन्क्लूड करा. तर हे आहे. इथे व्हेजच्या ऑप्शनमध्ये भाज्या असतात, पण आपल्याला इकडच्या सुद्धा ज्या भाज्या आहेत त्या अडॉप्ट करता आल्या पाहिजेत, ते सोर्सेस खाता आले पाहिजे. युजली ह्या ज्या डिफिशियन्सीज आहेत ना, ह्याच्यामध्ये सी फूड किंवा B12साठी त्या ॲनिमल्समधूनच मिळतं. मग काय असतं, जे गोळ्यासुद्धा मिळतात ना, त्याच्यामध्ये फिश ऑइल वगैरे असतं, तर ते खाणं, म्हणजे मला वाटलं की ऑलरेडी माझ्या घरचं बॅकग्राऊंड आहे की सगळे नॉनव्हेज खातात, मी सुद्धा खाल्लेलं आहे कधी मला, आणि बनवते सुद्धा, त्यामुळे मला वाटलं की ते सप्लिमेंट्स तसे घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या गोळ्या तर चालू आहेतच, हायेस्ट डोस मला दिलेले आहेत त्यांनी, जे मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं. 3 महिन्यांनी पुन्हा मला एक अपॉइंटमेंट बुक करायची आहे, ज्याच्यात माझा परत ब्लड चेकअप होईल आणि मग कळेल की आता काय सिच्युएशन आहे ते. पण मला जे त्रास होत होते त्याचा उलगडा लागला, आणि खरंच म्हणजे कसं मला ते स्ट्राईक झालं की आपण हे चेकअप करून घ्यावे, ह्याचंच मला खरंच म्हणजे असं वाटतं की देव पाठीशी आहे, म्हणून असं मला अचानक वाटलं की आपण हे सांगावं त्यांना. त्यानंतरसुद्धा मी 42 युरोज 40+ युरोज ऐकून असं एक मिनिट वाटलं होतं की खरंच गरज आहे का, उगाचच आपण म्हणतोय म्हणून चेक करून घ्यायचं आणि एवढे पैसे घालवायचे. पण नंतर असा विचार आला, किंवा सांगितलं 1-2 लोकांनी की नको तो विचार करून घे, जरी असलं चांगलं तरी ओके, नसेल तर ट्रीटमेंट घेता येईल. तर असं हे सगळं झालेलं आहे. मी आता खूपच जास्त बोलले, पण मला वाटलं की हे गरजेचं आहे, आणि स्पेशली जे इकडे येणार आहेत त्यांनी खरंच या गोष्टींची काळजी घ्या. यायच्या आधी चेकअप करा. तुमच्या लेवल्स जर खूप छान असतील तर तुम्ही फक्त डाएटमधून ह्या गोष्टी इथे आल्यानंतर कशा मिळतील ह्याचं प्लॅनिंग करा, आणि जर तुमच्या लेवल्स कमी असतील तिकडे चेकअप केल्यानंतर
तर नक्कीच तुम्ही इथे आल्या जर्मन सुपर मार्केट्समधून टॅबलेट्स घ्या. फक्त टॅबलेट्स घेताना तुमचे इंडियातले डॉक्टर जे कोणी असतील, फॅमिली डॉक्टर, त्यांना फोटो पाठवा किंवा विचारा की ह्याच्यातलं मी कुठलं घेऊ, ह्याच्यातून हे एवढं म्हणजे कंटेंट ह्याचा असं आहे, तर मला कुठलं लागणार आहे, हे तुम्ही कन्सल्ट करूनच घ्या. स्वतःच्या मनाने डायरेक्ट काही करू नका. पण डाएटमधून जास्तीत जास्त कसं घेता येईल ना, हा पण प्रयत्न तुम्ही इथे आल्यावर करू शकता. तर हे असं सगळं माझी जर्नी किंवा स्टोरी होती ही सगळी. आणि आता मी खूप स्टेबल आहे, ओके आहे. मला टेन्शन असं काय आलं नव्हतं, पण हे खरंच चांगलं वाटलं की आपण बरं झालं हे सगळे रिझल्ट्स म्हणजे चेकअप केले. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्पेशली महिलांनी. आता माझं पण कसं आहे की 2 डिलिव्हरीजनंतर कॅल्शियमचे वगैरे कमतरता, हे सगळ्या गोष्टी होणारच. इथे लहान मुलांच्या खेळण्याचा एरिया आहे. इथे रानू खेळत असते, तुम्ही बरेच वेळा पाहिलं असेल. इकडे हे असं छान मोठं गार्डन आहे, खूप लांब लांबपर्यंत आहे. कडेने पळायसाठी ट्रॅक आहे, चालायसाठी. आणि इथं सुंदर अशी झाडं आहेत. इकडे बघितलं तर मस्त हे झोपलेत आणि ही अक्षरा बसली आहे इथे मस्त ह्या झाडाच्या सावलीत. हे असं फुलांचं डोक्यासाठी मम्मीसाठी बनवणार आहे. तर Crown. क्राऊन. तर फर्स्ट मला इथं माझ्या नाकांनी थोडंसं एक बीळ मारायचं आणि मग नंतर ते बीळ ह्याच्यामध्ये घालायचं. हां, दाखव कसं. मी हेल्प करू का? हां. आता हे मी घेतलंय असं. नाही, ह्याला ऑलरेडी केलेलं होतं समोर. थांब. आता असं फुल घ्यायचं आणि झाडावरची नाही, पण हे जी पायात येतात ही फुलं तोडलेली आहेत. आणि थांबा मी करतो. हां, कर. हे असं ह्याच्यामध्ये घालायचं. हां, आणि आता ऑलरेडी इथं एकाला केलेलं आहे, ह्यात घाल पुढचं. इथे ऑलरेडी होल आहे ह्याला. हे असं छान क्राऊन रेडी झालंय आणि आता हे असं शोनपलीला घातलंय. गार्डनमधून ही फुलं आणायचा मोह आवरला नाही. ही तशीही पाळ्यात येतात अशी होती, झाडावरून तोडून आणलेली नाही आहेत. आणि आल्यानंतर हा सगळा असा पसारा होता. तर हे आवरायचं काम नेहमी असतं समरकडे, त्यातून तोही शिकतो थोडा व्यवस्थितपणा. तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि व्हिडिओजची माहिती हवी असेल, नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स आलेले तुम्हाला नोटिफिकेशन यावं असं वाटत असेल तर नक्की बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्ही आपले नवीन आलेले व्हिडिओज एन्जॉय करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.